आमच्या घरी बॅकग्राऊंड अख्ख्या आमच्या पूर्ण 7 पिढ्यांमध्ये नव्हतं. 7 पिढ्यामध्ये बिझनेस कोणी केलेला नाहीये. तर मग घरच्यांना मी सांगितल्यावर ते म्हणे हा चांगलं चांगलं करतोयस तू. मी म्हटलं नाव काय ठेवू आई? आई म्हणली स्वामी समर्थ ठेव. म्हणजे असं काहीतरी देवाचं नाव ठेव बाबा, तू काहीतरी मोठा होशील. मग ते काय अभ्यास केला असल्यामुळे ते ज्यावेळेस लिटरेचर स्टडी करताना ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या घरी सोलर बसवता किंवा एखाद्या बिल्डिंगवर सोलर बसवता, त्यावेळेस तो ओनर जो असतो ना बिल्डिंगचा, तो असतो प्रोझ्युमर. म्हणजे त्याला आपण म्हणतो प्रोझ्युमर. म्हणजे तो स्वतः एनर्जी प्रोड्यूसही करत असतो आणि स्वतःची एनर्जी कन्झ्युमही करत असतो. हो. म्हणजे ही इज प्रोड्युसर ॲज वेल ॲज कन्झ्युमर. म्हणजे वा. तो प्रोझ्युमर आहे. वा वा वा. म्हणजे ते प्रोझ्युमर नावात सगळं लपलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी सोलार बसवतो ना, त्यांना आम्ही ते एक प्रोझ्युमर नंबर 1, प्रोझ्युमर नंबर 2, प्रोझ्युमर नंबर 3, म्हणजे ही इज अ प्रोझ्युमर फॉर अस. म्हणजे ही इज अ प्रोड्युसर ॲज वेल ॲज कन्झ्युमर. मीन्स ही इज प्रोझ्युमर. ते नावाच्या मागं पण बरेच इंटरेस्टिंग स्टोरी आहेत. पहिल्यांदा सुरुवातीला लोकांना म्हणताच यायचं ना काय नाव ठेवलंय इंग्लिश. आधी म्हणायचं काय नाव ठेवलंय. मग ते नंतर ते ज्यावेळेस लोकांना समजायला लागलं, त्यामुळे मग ते इव्हॉल्व्ह होत गेलं.